म्हणूनच संत एकनाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुले देठी, परिमळ गेलिया ओस फुले देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया ओस फुल देठी, परिमळ गेलिया उषाचे वटी ऐसा, आयुष्याचे वटी देह कैसा, देह तैसा, घडी घडी काळ वाट जाती पाय, 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 घडी घडी वाट जाती पाय. अजून किती आहे आवाज, अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश, घडी घडी काळ वाट जाती पाय, घडी घडी काळ वाट जाती पाय, घडी घडी वाट जाती पाय, घडी घडी काळ वाट जाती पाय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणोक्षणी हा काळ आपली वाट पाहत बसलेला आहे. जर त्या ईश्वराने आपल्याला अगोदर सांगितलं असतं ना की आपल्याकडे किती अवकाश आहे, तर मनुष्याने काय केलं असतं. जर अवधी सांगितला असता की तू ह्या वर्षी मृत्युमुखी मरणार आहे, तुला मृत्यू येणार आहे, तुझा ऍक्सिडेंट होणार आहे, तुला अटॅक येणार, काहीही असो, परंतु तू ह्या दिवशी जाणार आहे, आपण त्याच्या 2-3 दिवस अगोदर परमात्माला प्राप्त करायला लागलो असतो. ईश्वराच्या भक्तीला सुरुवात केली असते का, कारण की माहिती परवा मी मरणार आहे. बरोबर आहे ना. म्हणूनच तो ईश्वर, तो परमात्मा कधीच मनुष्याला हे सांगत नाही किंवा आपल्याला हे सांगून पाठवलं नाही की आपला अंत, आपला शेवट कधी आहे. एका आई तरी 9 महिने बालकाला आपल्या गर्भामध्ये स्थान देते. तिला माहिती आहे की 9 महिने पूर्ण झाल्यानंतर मी एका मुलीला, एका मुलाला जन्म देणार आहे. 9 महिने ती त्या मुलाची, त्या मुलीची वाट पाहत असते. तिला माहिती आहे काहीतरी, कोणीतरी जन्माला येणार आहे. परंतु मृत्यू हा असा आहे की तो आपल्याला माहित नाही. आणि ही चांगलीच गोष्ट आहे. माहित नाही म्हणूनच जब जागे तब सवेरा, जेव्हा जागृत व्हाल तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सकाळ झाली म्हणून समजा. म्हणून जागृत व्हा, जागा. विषय विकारांच्या या धुंदीमध्ये, या मस्तीमध्ये आपण जो मस्त झालेलो आहोत ना, ह्या संसारामध्ये जो विलीन झालेलो आहोत ना, ह्या संसारातून जागृत व्हा. कारण की जोपर्यंत मनुष्य जागृत होत नाही ना, तोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णांच्या लीलांना समजू शकणार नाही. भक्त हो, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, प्रभू श्री रामांच्या नावामध्येच राम सौम्यता आहे, शीतलता आहे, राम सरळता आहे. परंतु कृष्ण नावातच वाकडेपण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या अनेकही लीला आहेत. प्रभू श्रीकृष्णांच्या अनेकही लीलांमधून त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन आपल्या समोर येत असतं. प्रत्येक भागवतकार अभ्यासू, जिज्ञासू,
भगवान श्रीकृष्णांचं लीला वर्णन करताना तो त्याच्या दृष्टिकोनातून आपल्या समोर प्रस्तुत करत असतो. श्रीमद भागवत महापुराण वेदव्यासजींनी जो हा ग्रंथ रचला, त्याची रचना केली, त्या माध्यमातून त्यांनी अनेकोही भक्तांचे त्यामध्ये वर्णन केलेले आणि त्या प्रत्येक भक्तांच्या वर्णनातून, त्यांच्या चरित्रातून मनुष्याच्या उद्देशाशी जोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक व्यक्तीला त्या प्रभूंशी सानिध्य कसं प्राप्त होईल, त्या ईश्वराशी सानिध्य एक व्यक्ती कसा प्राप्त करून घेईल, हे त्या कथेतून सांगण्यात आलेले. म्हणून भागवत महापुराण ही केवळ मात्र कथा कहाणी नाहीये, तर ते रहस्य आहे, जे वेद व्यासजींनी सर्वात अगोदर आपल्या आतमध्ये, आपल्या अंतर्घटामध्ये जागृत करून, आपल्या दिव्य शक्तींना जागृत करून त्याचा अनुभव घेतला आणि तेव्हा ते बाहेर त्यांनी प्रगट केलं. इतका पावन आणि पुनीत असा हा ग्रंथ आहे, जो मनुष्याचे जीवन घडवण्याचं कार्य करत असतो. तुम्ही ऐकलीत, पहिल्या दिवशी आपण ऐकली धुंदकारीची कथा ऐकली, बरोबर ना? आपण जेव्हा महाराजांनी सांगितलं की धुंदकारीला नेण्यासाठी एक विमान आलं, का बरं? कारण की धुंदकारी एकमेव असा समोर प्रेक्षक होता, असा भक्त होता, ज्याने आपलं मन एकाग्रचित्त करून ती कथा त्याने श्रवण केली होती. बाकीच्या सगळ्यांनी केवळ मात्र कथा ऐकायची म्हणून कथा ऐकली होती, परंतु त्याने ईश्वराला प्राप्त करायचंय, त्या परमात्माच्या सानिध्याला प्राप्त करायचंय, त्या ईश्वराजवळ पोहोचायचंय, ह्या माध्यमातून ती कथा श्रवण केली होती. भक्त ज्यावेळेस ह्या पद्धतीने ती कथा श्रवण करतो ना, त्यावेळेस तो निश्चितच त्या परमपदाला प्राप्त करतो, त्या ईश्वरी पदाला प्राप्त करून घेत असतो. आणि असेच काही गूढ रहस्य हे श्रीमद भागवत महापुराणमध्ये वर्णित केलेले आहे. या आज आपण तृतीय दिवसाच्या कथेला प्रारंभ करू. काल आपण श्रवण केलं, राजा परीक्षित ज्यांना शाप मिळाला की हे राजन, तुला 7 दिवसामध्ये तक्षक नागाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल. 7 दिवस मनुष्याच्या सगळ्या संपूर्ण सृष्टीतील जीवात्म्याच्या जीवनामध्ये केवळ 7च दिवस आहेत आणि ह्या 7 दिवसामध्येच त्याला मृत्यू प्राप्त होणार आहे. राजा परीक्षित घाबरतो आणि आज राजा परीक्षित शुकदेव मुनींच्या श्रीचरणी येऊन बसलेला आहे. शुकदेव मुनी परीक्षितला कथामृत प्रदान करतात. कथामृत संतांची संगती प्राप्त करून देतात, त्या कथामृताचं पान करवतात आणि अनेक भक्तांच्या गाथा त्या श्रवण करवतात. आणि त्याच भक्तांच्या श्रेणीमध्ये चतुर्थ स्कंदामध्ये एक भक्त झाले ध्रुव बाळ. आज आपण त्या ध्रुव बाळाची कथा श्रवण करू. महाराजा मनू त्यांचे पुत्र उत्तानपाद यांना 2 राण्या, एक सुनीती, दुसरी सुरुची. सुनीती तिच्या नावातच अर्थ लपलेला आहे, जी नेहमी नीतीने वागणारी आहे. सुरुची जिच्यामध्ये राजाला फार रुची, राजा जिच्यामध्ये आसक्त मोहग्रसित झालेला आहे. उत्तानपाद राजाला 2 मुलं होती, सुरुचीचा उत्तम आणि सुनीतीचा ध्रुव. बरेच दिवस झाले उत्तानपाद राजा आपल्या राजवाड्यामध्ये आला नव्हता आणि बरेच दिवसानंतर तो आपल्या राजमहलामध्ये प्रवेश करतो. जेव्हा तो आपल्या राजमहलामध्ये आसनावरती आसनस्थ आहे, बसलेला आहे, त्याच वेळेस ध्रुवला ही बातमी कळते. ध्रुव धावत येतो, मलाही माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसायचे.
ध्रुव पाहतो की उत्तम बाबांच्या मांडीवरती बसलेला आहे, मलाही बसायचंय, परंतु शेजारी कोण बसली आहे? सुरुची माता. ध्रुव धाडस करत नाहीये, पुढे जाऊ कसा, कसं मी माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसू, परंतु आज त्याला मोह काही आवरता येत नाहीये. आणि ध्रुव निघाला. जसा ध्रुव पळत पळत आपल्या वडिलांच्या जवळ जाणार तेवढ्यात सुरुची उठती, ध्रुवचा हात पकडून जोरात ढकलून देते. जसा ध्रुव लांब जाऊन पडला, महाराज उत्तानपात केवळ मात्र पाहत आहेत. ध्रुव म्हणतो, माते अगं मलाही वडिलांच्या मांडीवरती बसायचे, उत्तम कसा बसलाय, उत्तम कसा बाबांबरोबर खेळतोय, मलाही खेळायचे, मलाही बाबांच्या मांडीवरती बसायचे. सुरुची म्हणती, तुला जर महाराजांच्या मांडीवरती बसायचं असेल ना, तर एक काम कर, जा नारायणाची भक्ती कर, श्रीहरीची भक्ती कर आणि श्रीहरींना प्रगट कर. त्यांना प्रगट करून त्यांच्याकडनं वरदान प्राप्त करून घे की माझा जन्म सुरुची मातेच्या गर्भातून होऊ द्या, त्यावेळेस तुला ते स्थान प्राप्त होईल. ध्रुव खूप विनवणी करतो, खूप विनंती करतो, परंतु सुरुची ऐकायलाच तयार नव्हते. आणि महाराजा उत्तानपातही काहीच बोलत नाहीयेत. शेवटी ध्रुव रडत 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 आपल्या आईजवळ येतो, सुनीतीजवळ येतो. ज्यावेळेस सुनीती जवळ आला, ध्रुव रडतोय. रडण्याच्या ह्याच्यामध्ये तो काहीच बोलू शकत नाही की माझ्या बरोबर काय झाले. आई विचारते, बाळ काय झाले, तू का रडतोय, का एवढ्या जोरजोरात रडतोय, परंतु तरीही ध्रुव काहीच सांगू शकत नाहीये. तिथे उपस्थित असणारी एक दासी, जिने हा सगळं काही वृत्त पाहिलं होतं, सगळं काही तिने आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं, ती काय करते, सुनीतीला सगळं सांगते की महाराणी ध्रुव बाळाबरोबर असं असं झालं. एक 4 ते 5 वर्षाचं वय ह्या ध्रुव बाळाचं. सुनीती ध्रुवला समजवते, त्याचे डोळे पुसते, त्याच्या मस्तकावरून हात फिरवते आणि म्हणते, बाळा अरे काही हरकत नाही, तीही तुझी माताच आहे ना, माता सुरुची, काही हरकत नाही, तिने जे सांगितलंय त्याकडे तू लक्ष दे. आज सुरुची माता तुला काय म्हणाली, नारायणाची भक्ती कर, त्या ईश्वराची भक्ती कर. खरंच ध्रुव, अरे या संसार